यशया अध्याय 60। उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे। परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे। पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रास झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे। त्याचे तेज तुझवर दिसत आहे। राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील। तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत। तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत। हे पाहशील, तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल। तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल। राष्ट्रांची संपत्ती तुझकडे येईल। उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील। लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील। परमेश्वराचा आनंदभराने गुणानुवाद करीतील। केदारचे सर्व कळप तुझजवळ एकवट होत आहेत। नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील। ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन। जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात, तसे जे उडत आहेत ते कोण? खरेच द्वीपे माझी वाट पाहत आहेत, तुझा देव परमेश्वर, याच्या नामासाठी, इस्रायलाच्या पवित्र प्रभूसाठी। तार्शिशची गलबते तुझ्या पुत्रास त्यांच्या सोन्या रुपयासहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे। परदेशचे लोक तुझे कोट बांधित आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करीत आहेत। कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडिले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझवर दया केली आहे। राष्ट्रांची संपत्ती तुझकडे आणावी, त्यांचे राजे तुझकडे मिरवीत आणावे, म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील। त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत, कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल। अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होतील। माझे पवित्र स्थान शोभिवंत व्हावे, म्हणून लबानोनाचे वैभव तुझकडे येईल, अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे एकंदर तुझकडे येतील। माझे पादासन मी शोभायमान करीन। तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझकडे नमत येतील। तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालितील। तुला परमेश्वराचे नगर, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे सियोन म्हणतील। तू टाकिलेली व द्वेषिलेली होतीस, तुझ्याकडे कोणी जात येत नसत, तरी तुला सर्व काळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन। तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखीशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे, हे तू जाणीशील। मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन, लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन। तुझवर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन। यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश यांचे नावही ऐकू येणार नाही। तारण माझा कोट
व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील. यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, चांदण्यासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत, तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.